हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी आदिती स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस आहे आणि आज श्री स्वामी समर्थाची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी लॉंग व्हिडिओ शूट करत आहे. चला तर मी माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे तुम्ही पाहू शकता पूजा केलेली आहे आणि खूप प्रसन्नही वाटत होतं. आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे काय माहिती एवढा दिवस म्हणजे सकाळी उठणं, आणखीन गुरुचरित्राचं पारायण करणं, खूप छान असा दिवस जात होता. आणि आज शेवटचा दिवस होता आणि सांगताही करायची होती. त्यामुळे सगळ्यात आधी तर मी दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थाच्या फोटोची आणि गणपतीच्या मूर्तीची पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता जसं की मी रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर मी श्री गुरुचरित्राचं जे हे आहेत त्याची पण पूजा करून घेतली. आणि आज मी खूप सारे फुलंही आणलेले होते, त्यामुळे एकदम असं प्रसन्न वाटत होतं. पूजा असली फुलं असली की पूजा अशी खूप छान दिसते. त्यामुळे मी सकाळीच खूप छान असे फुलं आणलेले होते आणि खूप छान खूप छान पॉझिटिव्ह वाइब येत होते आज पूजा केल्यानंतर. आणि त्यानंतर मी गुरुचरित्र पारायण करायला पोथी वाचायला बसलेली होते, तुम्ही पाहू शकता. आणि गुरुचरित्र पारायणाचा जे अध्याय आहे त्या प्रत्येक अध्यायात काय म्हणजे खूप महत्त्व सांगितलेलं आहे की आपण हे का वाचावं आणि काय म्हणजे कोणाकोणाला कोणकोणते अनुभव आलेले आहेत. त्यामुळे गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्याला खूप माहितीही मिळते आणि आपलं एक पॉझिटिव्ह वातावरणही तयार होतं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. सकाळी उठणं असो किंवा श्री गुरुचरित्र पारायणाचं वाचन करणं असो, आणि दिवस आणि कंटाळा बिलकुल येत नव्हता. खूप उत्साही वाटत होता गुरुचरित्राचं पारायण वाचते वेळेस. आणि त्यानंतर आज गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता असल्यामुळे मी सगळ्यात आधी तर पुरणाचे दिवे बनवून घेतलेले होते. 7 किंवा 11 किंवा 21 तुम्ही दिवे बनवू शकता. मी इथे पुरणाचे दिवे बनवून घेतलेले आहेत. मी ते तुम्ही पाहू शकता, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे मी 11 दिवे बनवून घेतलेले होते. त्यानंतर मी आरती वगैरे करून घेतली आणि पुरणाचा नैवेद्य वगैरे पुरणपोळीचा दाखवलेला आहे. आणि अशा प्रकारे आज श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता झालेली आहे. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो आमच्या इथे जवळ असलेल्या गुरु स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये. तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे आज खूप गर्दी होती पुण्यतिथी असल्यामुळे स्वामी महाराजांची. ओके, चलो देन बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका.